सांगितलं होतं ना खाकी वर्दीची ॲलर्जी आपल्याला. एक काम करा, फोन ठेवायच्या आधी एवढं एक गाणं ऐका. हा बाबा. अमृता, बाबा प्लीज. अमृता. बाबा. ए हरामखोरा, माझ्या पोरीच्या अंगाला हात लावला असं याद राख. याद राख, तुझ्या पुढच्या 7 पिढ्या पस्तावतील इतके हाल करीन तुझ्या खानदाराचे. माझ्या अमृताला जर काही केलं ना तर मी माझ्या हाताने जीव घेईन याचा. मी नाही सोडणार याला, मी नाही सोडणार याला. काय झालं दादा, काय झालं? अरे काय झालं काय, कशाला आरडाओरडा करताय तेवढा? अरे परशु, त्या हरामखोरानं आपल्या अमृताला जीवाच्या आकांताने ओरडली रे ती. अरे पण वामने पैसे घेऊन गेला होता ना, पैसे घेऊन सुद्धा हा माणूस असं का वागतोय? हा प्रश्न या मोरासकरांना विचार. युगंधराबाईंचा ना मी आजही तितकाच तिरस्कार करतो जितका यापूर्वी करायचो. आणि राहिला प्रश्न तुझा, तर तू तर माझ्या तिरस्काराच्याही लायकीचा नाहीयेस. माझ्या इथे थांबण्याने जर कुठल्याही व्यक्तीचा जीव वाचणार असेल तर मला इकडे थांबायला काहीच हरकत नाहीये. माझ्या व्यक्तीचा मी कितीही तिरस्कार करत असलो ना तरीही. हरामखोरा, तुला मी काय सांगितलं होतं? पोरीला तिथं ठेवलंय, तिथून लांब जायचं आणि फोन करायचा. तू काय केलं? तू नालाय कुठला, तिची किंकाळी कशी काय ऐकायला आली? तू मला सांगू का, मी ना तिचा आवाज रेकॉर्ड केलाय, तो ऐकवलाय. लय इंडिया, लय डोकेबाज आहेस तू. मग हुशार दिसतोयस. पण कधी कधी ना जाम भेजामध्ये जाते. असं वाटतं ना तिला. इंडिया, जरा जरी चावटपणा करायला गेलास की नाही, बारीक तुकडे करून कुत्र्याला खायला घालीन. आव, शेवटी माझ्या अंगात पण अर्ध रक्त किल्लेदारांचंच वाहतंय, लक्षात ठेव. पण जे आता तुमच्याशी गोड बोलतायत ना, त्यांनीच एक दिवस तुम्हाला धक्के मारून घराबाहेर काढलं होतं, हे विसरू नका. काहीही विसरत नाहीये मी. देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू काय फुटकं भांड घेऊन गेली होतीस? एवढी वाईट वागू नकोस. मी काय वागते हे मला चांगलंच कळतंय, पण तुम्ही जरा स्वतःचा विचार करा ना. तिकडे जर का गोळीबार झाला असता आणि तुम्हाला काही झालं असतं तर? एक पैसा देणार नाही त्या हरामखोराला, आणि सोडवून पण आणीन अमृताला. अरे बाबा, असा अहंकार धरून बसला तर पोरगी हातची जाईल. बाई, तुझा माझ्यावरती विश्वास नसेल तर नको ठेवूस, पण निदान असलं काहीतरी बोलू तरी नकोस. अरे तुझ्यावर आहे रे बाबा माझा विश्वास, पण त्या नराधमावर नाहीये. त्याचाच तर जीव घ्यायचाय मला. आधी अमृताचा जीव वाचव, मग पुढे काय करायचं ते बघू. मला असा दाट संशय आहे की या घरातलीच कोणीतरी व्यक्ती किंवा या व्यक्तीशी संबंधित कोणीतरी माणूस किडनॅपरला जाऊन मिळालेला असावा. या जगात इतकं वाईट काम त्याच्याशिवाय दुसरं कोणी करणार आहे का? अगं जानकी, तो म्हणत होता की त्याचा ना कोणीतरी एक खास माणूस आहे, त्याच्याकरवी तो हे सगळं करतो. तुम्हाला असं का विचारावंसं वाटलं? कारण हा प्लॅन जेव्हा ठरला तेव्हा तो मला आणि साहेबांनाच माहिती होता, आणि वामनराव त्यात नंतर इन्व्हॉल्व्ह झाले. एक गोष्ट कळत नाही, मग आम्हा तिघांव्यतिरिक्त तो प्लॅन बाहेर फुटला कसा? रागवलीस का माझ्यावर? तुम्ही ताई असं नको ना करू, बोल ना. हे बघ, घाबरू नको. तुला तुला अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. मी आहे ना, मी सगळं ऐकून घेईन. तू सांग फक्त. मला खूप झोप येते आणि मी झोपायला चालली. उद्या जग काहीही म्हणू दे, पण तुझी आई वेडी नाहीये.